बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी आयलो गोरेगाव बंदा बिंदासच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो। प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी, नेता आणि कार्यकर्ता याला वाटत असतं की आपल्या पक्षातील लोकप्रिय एखादा नेता असेल, लोकप्रिय व्यक्तिमत्व असेल किंवा त्यांचा आवडता नेता असेल, त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही तसंच वाटत असतं। त्यामुळे आता प्रश्न असा येणार की 4 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार। प्रत्येक पक्षाने यापूर्वी बॅनरबाजी केलेली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, अजितदादांचा पक्ष असू दे, शिंदेचा पक्ष असू दे, एव्हाना मनसे असू दे किंवा ठाकरे गट असू दे, प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने बॅनरबाजी करताना आपला जो मुख्य नेता आहे किंवा आपला आवडता नेता आहे त्याचे फोटो लावले आणि भावी मुख्यमंत्री म्हणून तिथे त्यांनी नाव दिलं। पण नेमकं जनतेच्या मनात काय आहे, कोण आहे जनतेच्या मनातला मुख्यमंत्री जो 2024 नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान होणार आहे। तसं बघायला गेलं तर 4 महिने आहे। लोक सांगताना असं सांगतात की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्ती जागा मिळाल्या, म्हणजे विधानसभेची जर तिथे तुम्ही गिनती केली तर असं लक्षात येतं की 158 जागांवर महाविकास आघाडी आणि 125 जागांवर महायुती। महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभा आणि विधानसभा या जेव्हा लढल्या जातात तेव्हा त्या वेगवेगळ्या निकषावर लढल्या जातात, त्यामुळे बाजी आम्हीच मारणार। आता आपण असं बघूया की कोण होऊ शकतो मुख्यमंत्री। साहजिकच ज्याचे आमदार जास्ती त्याचा मुख्यमंत्री विराजमान होणार। काही अपवाद होते, पूर्वी जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा अधिक होत्या, पण शरद पवारांनी 3-4 मंत्रीपद अधिक घेतली आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन टाकलं। त्यानंतर पुढची स्थिती ही आता जी आली महायुतीची, तसं पाहायला गेलं तर 105 आमदार हे भाजपचे होते, मात्र तरी देखील समझोता केला भाजपने आणि 40 आमदार असलेल्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं। ती त्यांची मजबुरी होती, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। आता आपण बघूया कोण बनेगा मुख्यमंत्री, म्हणजे कोण कोण दावेदार आहेत आणि नक्की ती स्थिती काय आहे। पहिली येऊया महायुतीकडे। महायुतीमध्ये भाजप, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे, त्यामुळे साहजिकच भाजपतर्फे सर्वांचं लक्ष आहे ते देवेंद्र फडणवीस। अतिशय चाणक्य नीती असलेला, मुत्सद्दी, हुशार आणि अभ्यासू असं नेतृत्व असलेलं देवेंद्र फडणवीस यांचं नावच आघाडीवर आहे भाजपमध्ये। दुसरी गोष्ट अजितदादा पवार। अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत एकच नाव आहे, ते आहे अजित पवार, आणि अजित पवारांनी आजपर्यंत आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं हे अनेकदा बोलून दाखवलं, त्यांनी आपली इच्छा कुठेच लपवली नाही। आणि तिसरं नाव येतं एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदेचे शिलेदार म्हणा, आमदार म्हणा, आजही छातीटोकपणे सांगतात की ऑक्टोबरमध्ये विधानसभा आल्यानंतर जर महायुती सत्तेत आली तर आमचे साहेबच मुख्यमंत्री असणार। पण मला असं वाटतं की अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाद झालेले आहेत। याला कारण असं आहे की दोघंही 50 ते 60 जागा लढवणार, त्याच्यात त्यांच्या 25, 30, 35 जागा निवडून येणार। मात्र त्याच वेळी भाजपने जर 150 जागा लढवल्या, अगदी भाजपला आपण समजूया की महाविकास आघाडीला लढत देताना भाजपच्या काही जागा घटल्या, म्हणजे आता 103 आहेत, त्या 103 वरनं जर समजा आपण असं धरून चालू की 75-80 वर भाजप आली तरी भाजप ही महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष, मोठा भाऊ असणार। त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर दावा सांगणार 100%, कारण त्यावेळी समझोता केला होता। भाजपची अडचण होती महाविकास आघाडीला आणि खास करून ठाकरेंना सत्तेपासून दूर ठेवण्याचे मनसुबे होते भाजपचे, त्यामुळे 40 जागा असतानाही शिंदेच्या गळ्यात ती माळ पडली। पण आता तसं होणार नाही, आता भाजपला अधिक जागा मिळणार हे स्पष्ट आहे। म्हणजे महायुतीमध्ये शिंदे आणि अजितदादा यांच्या दुप्पट जागा
या भाजपला पडणार. त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदाचा दावेदारपणा सोडणार नाही आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजितदादा हे नसतील तर चेहरा असणार महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस. हा अगदीच हस्तक्षेप दिल्ली दरबारातून झाला तर विनोद तावडे किंवा चंद्रकांत पाटील अशी नावं पुढे येऊ शकतात, पण ती शक्यता कमी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आजही बोलबाला हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे महायुतीची जर सत्ता आली तर 100% देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी असणार. आता हवी आपण महाविकास आघाडीकडे. महाविकास आघाडीचा दावा आहे की त्यांना 160 पेक्षा अधिक जागा पडतील. त्याला कारण असं आहे की लोकसभेमध्ये त्यांना भरभरून मिळालंय. जर ही स्थिती विधानसभेत राहिली तर मग प्रश्न असा येणार की मुख्यमंत्री कोण असणार. काँग्रेसचे जर जास्ती उमेदवार आले तर काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा दावा सोडणार नाही. पण काँग्रेसमध्ये असं आहे की पृथ्वीराज चव्हाण आहे म्हणा किंवा नाना पटोले आहेत, असे विजय वडेट्टीवार आहेत, असे अनेक दावेदार आहेत. त्यामुळे जो निर्णय येईल तो केंद्रातून येईल. इकडे काँग्रेस काहीच निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय अखेर काँग्रेसला केंद्रातून घ्यावा लागणार. त्यानंतर शिवसेना, उद्धव ठाकरे गट. उद्धव ठाकरे गटाला जर जास्ती जागा पडल्या किंवा चांगल्या जागा पडल्या तर मुख्यमंत्रीपदी साहजिकच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच विराजमान होणार. त्यात एक जमेची बाजू मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे शरद पवार. शरद पवारांना मुख्यमंत्री पदासाठी फारसा इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या जागा येतील, जे पण येतील, ते त्याचं बळ जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतील. कारण त्यांना असं आहे की उद्धव ठाकरे यांना अपमानित करून किंवा डाव रचून मुख्यमंत्री पदापासून दूर केलं गेलं. मग शरद पवार हा डाव टाकतील काँग्रेसकडे की नाही, आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनाच विराजमान करावं लागेल. त्यांची जी प्रतिष्ठा होती, त्यांची जी जागा होती, त्यांची जी खुर्ची होती, ती आपण या निमित्ताने त्यांना देऊ शकतो. आणि शरद पवार 3-4 जागा मंत्रिपदाच्या अधिक घेऊन मुख्यमंत्रीपदे उद्धव ठाकरेंच्या समोर ठेवतील, भले ते 2.5 वर्षासाठी का असेना. म्हणजे असं झालं की महायुतीकडनं भाजप, देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीला जास्ती जागा पडल्या तर साहजिकच पहिला प्रिफरन्स हा उद्धव ठाकरे यांना असेल. त्यासाठी कदाचित काँग्रेस एक पाऊल मागे जाईल. कारण काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि जर भाजपला दूर ठेवायचं सत्तेपासून तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांना विरोध करून काँग्रेसला परवडण्यासारखं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पहिलं नाव जर येईल, यदा कदाचित 145चा मॅजिक आकडा पार केला महाविकास आघाडीने, तर पहिलं नाव येईल मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं आणि त्याला 100% शरद पवार हे पाठिंबा देतील. आता सगळ्या एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती, अशा वेळी मनसेलाही वाटतं, म्हणजे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्यांचे मतदार यांना वाटतं की राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री व्हावं. कारण त्याला असं आहे की मुख्यमंत्री पदी जर राज ठाकरे विराजमान झाले तर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार आहे, असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, नेत्यांचं म्हणणं आहे, मतदारांचं म्हणणं आहे. पण आता प्रश्न असा आहे की जर स्वबळावर राज ठाकरे लढले तर ते किती जागा लढणार आणि त्यापैकी किती निवडून येणार. कारण 2009, 2014 आणि 2019 या 3 जर तुम्ही त्यांच्या विधानसभा बघितल्या तर 2009ला लोकांनी साथ दिली, 13 आमदार निवडून आले, 2014ला एकच आला, 2019ला एकच आला. पण आता स्वतः राज ठाकरे यांना विश्वास आहे की आजचं जे राजकारण चालू आहे, जे भांडण चालू आहे, त्याचा फायदा मनसेला होऊ शकतो. पण किती होऊ शकतो, तर मला असं वाटतं की उद्या कदाचित जर 15-20च्या वरती जर मनसे गेली आणि दुसरीकडे जर भाजपला सत्तेत येण्यासाठी 15-20 जागाच कमी पडत असतील आणि जर अजितदादा गट आणि शिंदे गट पुढाकार करत असेल तर त्यावेळी मनसेला सोबत घेऊन भाजप सत्तेत येऊ शकतो. पण मुख्यमंत्रीपद मनसेला मिळेल याची शक्यता कमी आहे. त्याला कारण असं की 15 आणि 20 जागा मिळवून सत्तेमध्ये वाटा मिळू शकतो, मुख्यमंत्रीपद मिळू शकत नाही. मग त्यासाठी कार्यकर्त्यांना मेहनत घ्यावी लागेल, मतदारांना जोरदारपणे रस्त्यावर उतरावं लागेल मतदान करण्यासाठी, नेते मंडळी यांना प्रचार करावा लागेल आणि स्वतः राज ठाकरे यांना आपला करिश्मा त्यावेळी सिद्ध करावा लागेल. पण इतकं आहे की मुख्यमंत्रीपदी किमान यावेळी पोहोचणं राज ठाकरे यांना अशक्य आहे. हा, उद्या जर त्यांना चांगल्या जागा मिळाल्या तर निश्चितपणे सत्तेत त्यांना वाटेकरी ते होऊ शकतात, त्यांना सत्ता मिळू शकते. मग ते महायुती सोबत जाऊ शकतात किंवा जिथे जिथे गरज पडेल तिथे ते जाऊ शकतात. पण सध्याची स्थिती पाहिली तर राज ठाकरे यांचा करिश्मा जरी जोरदार असला,
राज ठाकरे यांचा तरुणावर प्रभाव जरी असला, राज ठाकरेंना मानणारा मराठी वर्ग जरी असला, तरी आजच्या वेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या लढतीमध्ये मनसेला इतक्या जागा मिळतील की मुख्यमंत्रीपदी राज ठाकरे विराजमान होऊ शकतील अशी शक्यता फार कमी आहे. प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता, त्यांचे मतदार यांना वाटत असतं की मुख्यमंत्री हा आपल्या पक्षाचा व्हावा, आपला आवडता नेता व्हावा. आणि मग ही सर्व नावं पुढे आली, जशी भाजपकडून फडणवीसांचं नाव आलं, शिंदे गटाकडनं एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, अजितदादा पवारांचे कार्यकर्ते बॅनर लावतात, भावी मुख्यमंत्री अजितदादा आहे. ठाकरे गटाला वाटतं की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील. काँग्रेसचं म्हणणं असं आहे आमचे जास्ती आमदार आले तर आमचा मुख्यमंत्री होईल. राष्ट्रवादीही असं म्हणते, पण राष्ट्रवादी ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊ शकते. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे अवघ्या 3.5 महिन्यावर, कारण ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 3-3.5 महिने उरले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर स्पष्ट होईल की नक्की स्थिती काय असणार. इतकं निश्चित आहे की रंगतदार, अटीतटीचा आणि धूमधडाक्याचा सामना होणार महाराष्ट्रामध्ये, घमासान होणार या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने. आणि ज्याचा आमदार जास्ती असतील त्या पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे 100%. आणि संधी एक तर महायुती किंवा महाविकास आघाडी यांनाच मिळणार. त्यामुळे बघावं लागेल की 2024चा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.